जय शिवराय मित्रांनो, आज आपण निघालोय राजमाची किल्ल्याकडे। राजमाची किल्ल्याला 2 बालेकिल्ले लाभलेले आहेत। पहिला आहे मनोरंजन बालेकिल्ला, दुसरा आहे श्रीवर्धन बालेकिल्ला। कर्जत मार्गे आपण राजमाचीकडे निघालेलो आहोत। आपल्याला जायचं आहे कोंडाणा विलेजकडे। तसेच आपल्याला मध्ये कोंडाणा लेली लागणार आहे। मार्गांमध्ये निळ्या कलरचे टॅग असे लावलेले आहेत राजमाचीकडे जाण्यासाठी। समोरच्या डोंगरावर बघू शकता कर्जत टू पुणे जाणारे एक्सप्रेसवे। डोंगराच्या शिखरावर पोचले असता आपल्याला मिलिंद रखवारदार दिसलेला आहे। राजमाची गावामध्ये पोचल्यानंतर आपल्याला जुने गावठाण उदयवाडी लागते। वाडीकडून पुढे चालत गेले असता आपल्याला राजमाचीसाठी एक छोटासा दरवाजा लागतो। वाट चालत असताना आपल्याला डाव्या हाताला एक गुफा पाण्याची दिसते। पुढे पायऱ्या चढत असताना आपल्याला मनोरंजन बालेकिल्ला आणि श्रीवर्धन बालेकिल्ला दिसतो। भैरवनाथाचे दर्शन घेऊन आपण समोरच असलेल्या श्रीवर्धन बालेकिल्ल्याकडे निघालो। काही अंतर शिडी चालल्यानंतर दगडाळू भाग लागलेला आहे, त्यामुळे चालायला थोडा त्रास होत आहे। समोरच आपल्याला मनोरंजन बालेकिल्ला दिसतो। थोडे अंतर चालले असतात मुख्य दरवाजा आणि पहारकरांची देवळी बघायला पहारकरांची राहण्याची जागा बघितल्यानंतर आपण पुढे गेले असता आपल्याला काही पाण्याचे टाके दिसतात। पाण्याचे टाके बघितल्यानंतर काही अंतरावर आपल्याला धान्याचे 2 कोठार आढळतात। हे दोन्ही धान्याचे कोठार कातळ दगडामध्ये कोरलेले आहेत। पुढे आपण डोंगर चढून महाशिवलिंगाचे दर्शन घेतले। शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर पुढे आपल्याला काही वास्तू लागतात आणि पहिला बुरुज आपल्याला समोर बघायला मिळतो। बुरुज बघून झाल्यानंतर आपण चिखलती बुरुजकडे जाताना आपल्याला एक पाण्याचे टाके लागले आणि पाण्याचे टाके बघितल्यानंतर आपल्याला पुढे काही वास्तू दिसतात। वास्तूची थोडी पडझड झालेली आहे, पण त्याचे अवशेष अजूनपणे तिथे ठामपणे उभे आहेत आणि पुढे आपल्याला चिखलती बुरुज बघायला मिळतो। चिखलती बुरुजच्या खालच्या दरवाजाने आम्ही खाली निघालो। बुरुज बघून आम्ही तटबंदीच्या रस्त्याने पुढे चालत निघालो। तटबंदीच्या रस्त्याने आम्ही दुसऱ्या बुरुजाकडे निघालो। बुरुजाची पाहणी करून आम्ही चोर दरवाजाने बाहेर आम्ही गुप्त गुहेकडे निघालो। ही गुप्त गुहा पावसाळ्याच्या दिवसात पाण्याने भरलेली असते, त्यामुळे इथे सहसा कुणाला जाता येत नाही। उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही इथे नक्की जा आणि या गुफेमध्ये जाऊन तुम्ही 2 दरवाजे बघू शकता आणि त्यातला आनंद घेऊ शकता। गुफा बघून चालल्यानंतर पुढे अंतरावर आपल्याला एक पाण्याचे टाके भेटते। पाण्याच्या टाक्यावरून तसेच आपण पुढे गेल्यानंतर पुढे आपल्याला एक चिखलती बुरुज लागतो। खाली उतरल्यानंतर हिरवगार गवताचा गालिचा टाकलेला आहे असं वाटतं। या गालिच्यावर आम्ही आराम करून श्रीवर्धन बालेकिल्ल्याचे सगळे अनुभव आमच्या डोळ्यात साठवून परतीचा प्रवास सुरू केला।